हाय. सो मी इथे आता रोज रील्स टाकेल शॉर्टमध्ये जिथे मी 10th SSC जॉमेट्रीचे थेरम्स प्रूव्ह करून घेईल. सो जस्ट वॉच इट. नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. थेरमचं आधी आपण नाव वाचूया, म्हणजे टायटल वाचूया, त्यांना काय म्हणायचं आहे ते. लाईन पॅरलल टू साईड ऑफ अ ट्रायंगल. लाईन एल या साईडला काय आहे, पॅरलल आहे. इंटरसेक्ट रिमेनिंग साईड्स. मग ही साईड जर का गेली तर कोणत्या साईड राहिल्या, ए बी आणि ए सी. या लाईनने एका साईडला पॅरलल आहे, उरलेल्या दोघांना तिने काय केलं, इंटरसेक्ट केलं, कट केलं. इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. दोन वेगवेगळ्या, डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळं, वेगवेगळ्या पॉइंट्समध्ये, पॉइंट पी आणि पॉइंट क्यू. देन मग काय होतं, हे जे पुढचं असणार आहे हे तुम्हाला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. हे जे पुढचं दिलेलं आहे, यू हॅव टू प्रूव्ह दॅट की द लाईन डिवाइड्स द साईड्स इन द सेम प्रपोर्शन. लाईननी कट केल्यावर या साईडचे 2 पार्ट्स झाले, या साईडचे 2 पार्ट्स झाले. सो हे जे पार्ट्स जर का आपण अपॉनला लिहिले, रेशोला लिहिले, तर दोघं एकमेकांना काय आली पाहिजेत, इक्वल आली पाहिजेत. कसं करणार, फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्लेन युअर डायग्राम. काय डायग्राम आहे, ट्रायंगल ABC आहे, लाईन एल पॅरलल आहे कोणाला, साईड BC ला. AB ला कट केलं P मध्ये, AC ला कट केलं Q मध्ये. तेच इथं लिहिलंय, नीट वाचा. इन ट्रायंगल ABC लाईन एल पॅरलल BC, L इंटरसेक्ट AB, AC इन P अँड Q. प्रूफ काय करायचंय, AP अपॉन PB, रेशो आहे ना, अपॉनला लिहायचंय, AQ अपॉन QC ला. कन्स्ट्रक्शन काय करणार, लक्षात ठेवायचं. हा थेरम आल्यानंतर P पासून C ला, Q पासून B ला 2 लाईन्स डॉट डॉटच्या ड्रॉ करायच्या. याच्याने 3 ट्रायंगल बनले. डायग्राम मध्ये बघा, येल्लो वाला एक ट्रायंगल आहे APQ, ब्ल्यू वाला एक ट्रायंगल आहे PBQ, ऑरेंज वाला एक ट्रायंगल आहे PQC. आता करणार कसं, अगदी सोपं आहे. एकदा येल्लो ट्रायंगल, ब्ल्यू ट्रायंगल, येल्लो ट्रायंगल, ऑरेंज ट्रायंगल, आणि ब्ल्यू आणि ऑरेंज दोन्ही एकमेकांना. काय करणार आहेत बघा. तुम्हाला हे माहिती असेल, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजेच काय असतं, बेस इंटू हाईट. स्टार्टिंगच्या तुम्ही एक्सरसाइजमध्ये केलेलं आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये. मग जेव्हा मी येल्लो आणि ब्ल्यू ट्रायंगल घेते, या ट्रायंगलसाठी हाईट तुम्हाला या AB वरती Q पासून कन्स्ट्रक्शननी टाकायची आहे. आपण इथे ड्रॉ नाही करणार, ते डोक्यामध्ये आणायचं की ओके Q वरून हाईट आली AB या साईडवरती. मग मला सांगा, येल्लोमध्ये पण QP हाईट आहे, ब्ल्यूमध्ये पण QP हाईट आहे, म्हणजे दोघांची हाईट काय आहे, इथे सेम आहे. कुठे आली हाईट, AB वरती, म्हणजे बेस काय झाला त्यांचा, AB. मग येल्लो वाल्यासाठी AP बेस आहे आणि ब्ल्यू वाल्यासाठी BP बेस आहे. लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल येल्लोचं नाव अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ब्ल्यूचं नाव इज इक्वल टू AP अपॉन PB. का, एरियाज प्रपोर्शनेट टू बेस. हाईट दोघांची इक्वल आहे, वरती मेन्शन करा की दोघांची हाईट इक्वल, देअरफॉर एरिया असा आला. हे ॲटलिस्ट नाही लिहिलं तरी चालेल. इक्वेशन 1. येल्लो ब्ल्यू झाला. आता येल्लो आणि ऑरेंज घ्या. हाईट इथे आता P वरून जाणार, AC वरती. हाईट सेम, बेसची नावं लिहायची. तसंच लिहिलं खाली, APQ येल्लोवाला, ऑरेंजवाला, दोघांची हाईट्स काय आहेत, इक्वल आहेत. बेस लिहिलं AQQC, AQQC इक्वेशन 2. 2 झाले. आता शेवटची पेअर, हे दोघं एकमेकांना. आता यांच्यामध्ये जर का 2 पॅरलल लाईन्स असतील तर हाईट जे आहे, जो डिस्टन्स आहे, तो कसा असणार आहे, सेम असणार आहे. मग तेच लिहिलंय. काय लिहिलंय की लाईन्स आर पॅरलल, हेन्स ट्रायंगलला हाईट कशी आहे, इक्वल आहे. पॅरलल लाईन्स मधल्या हाईट काय असतात, इक्वल असतात. आता ह्या 2 पॅरलल लाईनचे हाईट कुठे पण घ्या, PQ जर का मी बेस घेतला, इथे जर का मी हाईट काढली, तर PQ दोघांमध्ये काय आलं, इक्वल आलं. हाईट इक्वल, बेस इक्वल. सो तेच लिहिलेलं आहे. सेग PQ इज कॉमन बेस. PQ पॅरलल आहे BC ला,
सो हाईट पण काय आली दोघांची इक्वल आली, म्हणून ब्ल्यूवाला ट्रायंगलचा एरिया इक्वल आहे ऑरेंजवाल्या ट्रायंगलच्या एरियाला. हे आलं इक्वेशन तिसरं. ब्ल्यू ऑरेंजला इक्वल, येल्लो ऑलरेडी इक्वल आहेत, म्हणजे हे जे तुम्ही वरती लिहिलंय एरियाचा रेशो तो काय झाला एकमेकांना इक्वल झाला. सो दिस इक्वल. पहिल्याचं उत्तर लिहिलं खाली, दुसऱ्याचं उत्तर लिहिलं इथे खाली. कसे आले दोघ जण एकमेकांना इक्वल आले. सांगायचं तात्पर्य 3 ट्रायंगल बनवायचे आहेत. पहिला ट्रायंगल दुसऱ्यासोबत, पहिला ट्रायंगल तिसऱ्यासोबत, पहिला दुसरा पहिला तिसरा, दोघांमध्ये हाईट इक्वल अपॉनला, या दोघांमध्ये हाईट इक्वल अपॉनला. हे खालचे दोघं एकमेकांना इक्वल आहेत का, हाईट पण इक्वल बेस पण इक्वल, हे इक्वल आहेत. वरचा कॉमन आहे, सगळेच एकमेकांना इक्वल झाले. याचं उत्तर त्याचं उत्तर एकमेकांना इक्वल झालं आणि थेरम इथे प्रूव्ह झालेला आहे. बाय, भेटू परत नेक्स्ट थेरममध्ये.